नमस्कार मित्रांनो. धनुराशीच्या भाग्यस्थानामध्ये मंगळ केतूची युती जुलैमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे जुलै महिन्यातच शनी जो ग्रह आहे, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, हा सुद्धा वक्री होणार आहे. बुध सुद्धा वक्री तुमच्या अष्टम स्थानात, ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो, तिथे होणार आहे. एकंदरीतच हे जे ग्रह आहेत आणि बाकीचे जे ग्रह आहेत, त्याचे जे प्रभाव परिणाम असतील ते धनुराशीवर कशा प्रकारचे असतील, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या सप्तम स्थानातच भ्रमण करतोय, सप्तम दृष्टीने हा तुमच्याच राशीला पाहतो आहे. राशीचा जो षष्ठेश किंवा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह शुक्र, जो की तुमच्या षष्ठ स्थानात स्वतःच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे, आणि राशीच्या अष्टम स्थानात बुध भ्रमण करतोय, तो 18 तारखेनंतर वक्री होणार आहे, आणि अष्टमात 17 नंतर रवी सुद्धा येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं मानसिक तणावापासून लांब राहणं गरजेचं राहील. मानसिक तणावाखाली तुम्ही येऊ शकाल आणि त्याचा प्रभाव तुमच्या एकंदरीत हेल्थवरती सुद्धा जाणवू शकेल. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्यायला हवी. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी धावपळ, दगदग थोडीशी जास्त होण्याची शक्यता आहे. या संदर्भात काळजी घ्या. मात्र या महिन्यामध्ये काही चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जो तुमच्या राशीवरती नजर टाकतोय 7व्या दृष्टीने, तो तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. कुठल्याही प्रकारचे त्रास किंवा दुःख किंवा संकट जरी तुमच्यावरती आली तरी काळजी करू नका. हा गुरु तुम्हाला सिंगल हँडेडली त्याच्यामधून बाहेर काढू शकेल. तुमच्यातला जो कॉन्फिडन्स गेल्या काही वर्षामध्ये पूर्णपणे निघून गेला होता, तो साधारण या महिन्यापासून किंवा याच्या आधी पण तुम्हाला जाणवलं असेल की बऱ्याच प्रमाणात गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत, पण त्याचा त्रास मात्र तुम्हाला होत नाही आहे. त्याचं कारण मुळात गुरु जर तुमच्या राशीवरती सप्तम दृष्टीने पाहतोय, हेच आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. याही महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा जरी विरोध गेला तरी फारसं काही त्याचा मनाला लावून घेणं, काय गोष्टी टोकाच्या होणार नाहीत, एवढं मात्र निश्चित. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, तो वक्री होणार आहे दिनांक 18 तारखेनंतर. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्या भाग्यस्थानातच भ्रमण करतो आहे. राशीच्या अष्टम स्थानामध्ये रवी जाणार आहे 17 तारखेनंतर, तिथे बुध सुद्धा आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या 6व्या स्थानांमध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे तो बऱ्याच प्रमाणात चांगला असणार आहे. काळजी करू नका. जे तुम्ही एक्सपेक्ट केलेलं आहे किंवा तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगलं काही आर्थिक तुम्हाला लाभ मिळू शकतील, किंवा तत्संबंधी काही नवीन आयडियाज तुमच्या मनामध्ये येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. काही चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला काही शॉर्ट टर्ममध्ये चांगले लाभ मिळू शकतील, किंवा याच्या आधी जर का तुम्ही त्या संदर्भातली गुंतवणूक केलेली असेल तर त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला ह्या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. त्यामुळे आर्थिक स्तर हा बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. ग्रहसंख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय, मार्गी आहे. परंतु चतुर्थात भ्रमण करणारा जो शनी आहे, हा 18 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर खास करून घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास साधारण 20-22 तारखेनंतर जास्त प्रमाणात दिसून येतील. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कारण भाग्यस्थानात जो भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा सुद्धा अष्टम दृष्टीने तुमच्या चतुर्थ स्थानाला पाहतो आहे. तर या संदर्भात काळजी घेणे थोडंसं गरजेचं राहील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. तर लव्ह लाईफ खूपच जोरदार असेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम राहील. संपूर्ण जुलै महिना. ज्या गर्भवती महिला त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. खास करून थोडंसं स्ट्रेस किंवा टेन्शन जेव्हा आपण सुरुवातीला बघितलं, त्यामुळे तुमच्या आरोग्यावरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा संपूर्ण महिना व्यवस्थित राहील. तुम्ही जे काय एफर्ट घेताय, प्रयत्न करताय, त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. काळजी करू नका. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे बुध, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो वक्री होणार आहे दिनांक 18 तारखेनंतर. पण तो राशीच्या सप्तमात गुरु सुद्धा आहे आणि तो मार्गस्थ आहे. सप्तमात असणारा रवी जो आहे तो 17 तारखेनंतर तुमच्या अष्टमात जाणार आहे. एकंदरीत वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आहेत हे बऱ्याच प्रमाणात उत्तम राहतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास त्यांच्या डोकं वर करू शकतील, किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास आधीपासून काही चालू असतील तर ते सुद्धा साधारण जास्त प्रमाणात दिसून येईल. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही खूप टोकाची काळजी वगैरे करू नका. यानंतर
जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे बुध जो तुमच्या दशम स्थानांमध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीच्या दशम स्थानामध्ये साधारण मंगळ दिनांक 29 तारखेनंतर येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. काही गोष्टी चुकीच्या होऊ शकतील या संदर्भात काळजी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन कुठल्याही कामाची सुरुवात या संपूर्ण महिन्यात करू नका. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा आर्थिक जो स्तर आहे तो खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. खास करून धनुराशीच्या ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले आहेत त्यांच्यासाठी हा महिना अतिशय चांगला असणार आहे. म्हणजे धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुभव येणं, त्या संदर्भातल्या काही गोष्टी प्रत्यक्षात जीवनात घडणं, अशा संदर्भातले काही गोष्टी होतील. त्याचबरोबर जे सामान्य किंवा सांसारिक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं धार्मिक आध्यात्मिक प्रवृत्तीकडे तुम्ही जास्त झुकाल किंवा त्यासंबंधी विचार जास्त येतील, किंवा देवळे किंवा देऊळ वगैरे असेल किंवा धार्मिक स्थळं असेल त्यांना भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. बाकी महिना हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. दिनांक 4 तारखेला शुक्र आणि हर्षलची युती तुमच्या 6व्या स्थानामध्ये होणार आहे. खास करून जे महिला वर्ग आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं जास्त गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 21 जी तारीख आहे ती थोडी महत्त्वपूर्ण राहील, कारण या तारखेला मंगळ आणि केतूची युती होणार आहे आणि तुमच्या राशीच्या ते भाग्यस्थानात होणार आहे. तर एकंदरीत काळजी करू नका. तुमच्यासाठी मात्र हा योग बराचसा चांगला आहे. बाकी इतर राशीसाठी तो तेवढासा चांगला नाही आहे, परंतु तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात चांगला राहील. धार्मिक आध्यात्मिक जी वृद्धी आहे ती तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात ही जी युती आहे ही 21 तारखेला होणार आहे, मात्र त्याचा जो प्रभाव आहे तो 18-19 तारखेपासून ते जवळजवळ 22-23 तारखेपर्यंत दिसून येणार आहे. तर या साधारण 5-6 दिवसामध्ये जर तुमचं फिरणं होणार असेल, ट्रॅव्हलिंग होणार असेल तर थोडंसं त्या संदर्भात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिली गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. इथे सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आणि खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी थोडंसं गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या होतील. थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील, त्या तिथे थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. दिनांक 31 तारखेला रवी आणि बुधाची युती तुमच्या अष्टमात होणार आहे. आता ही जी गोष्ट आहे थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. खास करून या दरम्यान काही छोटे मोठे तुम्हाला लाभ मिळू शकतील, मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. नवीन कामाची सुरुवात सुद्धा या दरम्यान करू नका, गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकते. या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे दिनांक 10 तारखेला, आणि जी अमावस्या आहे ती असणार आहे दिनांक 24 तारखेला. तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान साधारणतः महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा विवादात जाऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. बाकी या महिन्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक जो संदर्भ आहे तो बऱ्याच प्रमाणात चांगला राहील. धार्मिक किंवा आध्यात्मिक भाव जो की तुमच्यामध्ये असतोच तो या महिन्यामध्ये थोडा जास्त अनुभवास येईल. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीकरता जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.